प्रसिद्धी असेल, ते साहित्य समाजासमोर आणण्याचा प्रयत्न असेल, हे या ठिकाणी होताना दिसून येते. त्यानंतर त्यांच्या या साहित्य निर्मितीमध्ये जसं समाजवाद आहे, मार्क्सवाद आहे, बाबासाहेबांच्या विचाराचं अनुपालन त्या ठिकाणी आहे, ही निर्मिती सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे. तो एक तिसरा टप्पा आपल्याला त्यांच्या साहित्यातून कार्यकर्तृत्वातून आपल्या समोर येतो. पुढे चौथा त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांचं असलेलं कार्य आणि नंतर शेवटी आपण पाहतो की आज कार्य हे प्रज्वलित अशा प्रकारचं ठेवण्याचं काम आपल्यासारखे सर्वच महापुरुष विद्वान जनता ठिकाणी करतात. तेव्हा अशा या महापुरुषांच्या कार्यकर्तृत्वावर आपण सातत्याने येणाऱ्या पिढींच्या समोर हा संस्कार त्या ठिकाणी देऊया आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीसाठी त्यांचं असणारं कार्यकर्तृत्व हे कदाचित महाराष्ट्र त्या ठिकाणी विसरू शकणार नाही. संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये अशा सर्व महाविभूतींनी काम केल्यामुळं आपण पाहतो की आज मुंबई महाराष्ट्रामध्ये आहे. मराठवाडा तर विशेषतः कुठल्याही अटीशर्तीशिवाय या संयुक्त महाराष्ट्रामध्ये आला. नागपूर करार झाला असेल, बाकी सगळी या ठिकाणी मुंबई गुजरातचा जो त्यांचा प्रकार या ठिकाणी असेल आणि 47 ते 60 पर्यंत या ठिकाणी आपल्याला हा प्रचंड मोठा संघर्ष करावा लागला. 106 हुतात्म्यांचं बलिदान त्या ठिकाणी दिलं गेलं. असे अनेक अण्णाभाऊंच्या कार्यकर्तृत्वाच्या सारखे आपण पाहतो की ते काम त्या ठिकाणी उभं राहिलं आणि त्यामुळं आज आपला मुंबई महाराष्ट्रामध्ये सन्मान आहे. देशाची आर्थिक राजधानी आहे आणि महाराष्ट्राचं एक वेगळं स्थान आपण पाहतो या संघराज्याच्या मध्ये आहे. तर अशा एका थोर कर्तृत्वाचा आपल्याला विसर पडणार नाही आणि येणाऱ्या पिढीला यांचं जागृती अशा प्रकारचं काम त्या ठिकाणी प्रचार प्रसार करण्याची जबाबदारी बाळगण्याची आपली आहे. दुसरं आपण लोकमान्य टिळकांच्या कार्यकर्तृत्वाला त्यांना विनम्र अभिवादन आहे. आपल्यापैकी सर्वच जण म्हणजे माझा तर एक मुळगाव आपल्या आपण ज्या राजवाडीच्या भागात येतात त्याच्या बाजूला असणारं बंदरवाडी आमचं माझं मुळगाव. आईवडील शिक्षक असल्यामुळे बीडला जन्म दांडेगल्लीमध्ये, तिथून त्या ठिकाणी दांडेगल्लीमध्येच आम्ही लहानाची झालो आणि मग शिवजयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी आम्ही त्या जुनी तिथं एक तालीम आपण पाहिली असेल व्यायामशाळा, तिथं त्या ठिकाणी आम्ही 1 महिनाभर लेझिम असेल अशा प्रकारचे उत्सव त्या ठिकाणी केले गेले जायचे आणि अशा प्रकारची ती जडणघडण भगवान विद्यालयामध्ये तेच असल्यामुळं तिथं ते शाळेत जायचं. नंतर मग घराकडे आंबाईतांना आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती आहे, परंतु शालेय स्तरामध्ये लहान असताना मग ते उत्सव अशा प्रकारच्या जडणघडणीतून मी शाळेमध्ये गेल्यानंतर सुद्धा शिक्षकांचा मुलगा आहे त्यामुळं मग त्या काळात भाषणासाठी उभं राहायचं तर काही ठराविक मुलं या ठिकाणी पुढे यायचे. त्यात आयुष्यातील पहिलं भाषण बाबासाहेबांच्यावर या ठिकाणी पहिलं केलं. आईवडिलांनी ते लिहून द्यायचं आणि मग तिथं सांगायचं. गेल्यानंतर जे पाठ केलं त्याच्यापैकी फक्त आपल्याला 5% त्या ठिकाणी आठवायचं आणि मग तेच जायचं. दुसरं भाषण लोकमान्य टिळकांच्यावर केलं. आपल्यापैकी सगळेजण आपल्याला माहिती असते शालेय जीवनात आता सांगितलं की असे अनुभव या ठिकाणी आपले आले पाहिजेत त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून. लोकमान्य टिळकांच्यावर मग ते शिक्षकांनी सगळं दिलेलं शेंगाचे तर फलक टाकणं वगैरे वगैरे प्रत्येकजण त्या ठिकाणी लहान मुलं पाहतो की आपण त्याचा उल्लेख करतातच. त्या छोट्या घटनेतून काय आहे तर स्वाभिमान आपल्याला त्या ठिकाणी शिकता आला. शालेय जीवनामध्ये बाल जीवनामध्ये जसं आता आपण सांगतो आणि या काळामुळे विद्यापीठामध्ये विद्यार्थी केंद्र संचालक आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एक मोठा तास त्या ठिकाणी तिथे आहे. शिवजयंती आणि बाबासाहेबांची जयंती तिथे अत्यंत उत्साहाने या ठिकाणी साजरी होते आणि ती चांगली होणं, उत्साहानं होणं, सर्वांना सहभागी करून घेणं हे करण्यामध्ये मला अशा प्रकारच्या या सुरुवातीच्या काही संस्काराचा तो उपयोग झाला. तर आपल्या लोकमान्य टिळकांच्या बाबतीमध्ये आपण पाहतो की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. हा त्या काळामध्ये एक गुलामगिरीचं जीवन किंवा त्यांच्यापूर्वी आपण पाहतो की एक नेमस्तवादी मवाळवादी अशा प्रकारची एक लिडरशिप त्या फ्रीडम मुवमेंटमध्ये आपल्या राष्ट्रीय स्तरावर या ठिकाणी होती. टिळक युग नंतर पुढचं गांधी युग हे सगळं आपण पाहतो आणि अशा मग त्यांच्या काळामध्ये राष्ट्रीय स्तरावर एक टिळकांचं युग म्हणून त्या ठिकाणी 21पर्यंत त्या ठिकाणी आपल्याला पाहता येते. राष्ट्रीय स्तरावरचे नेते म्हणून लोकमान्य टिळकांना यश आलं. अनेक क्रांतिकारकांना राष्ट्रवादच नव्हे तर त्या राष्ट्रवादाला प्रखर राष्ट्रवादाची झालर त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न टिळकांनी केला. सार्वजनिक उत्सवातून राष्ट्रीय एकात्मता असेल, सामाजिक एकतेचा भाग असेल तर तोही निर्माण करण्याचा प्रयत्न आपण पाहतो की
टिळकांच्या कार्यकालामध्ये त्यांच्या आग्रहानं त्यांच्या पुढाकारानं त्या ठिकाणी तो झालेला आहे आणि संपूर्ण देशामध्ये इंग्रज राजवटीच्या विरोधामध्ये स्वराज्य प्राप्तीसाठी आपण पाहतो की त्यांची चतुःसूत्री जी आहे स्वराज्याची ही सगळी त्या ठिकाणी त्यांनी मांडलेली आहे. स्वदेशीचं या ठिकाणी भाग आहे, राष्ट्रीय शिक्षणाचा या ठिकाणी असणारा त्यांचा आग्रह आहे आणि या कारणामुळे मग स्वदेशी असेल, बहिष्कार असेल, राष्ट्रीय शिक्षण असेल, स्वराज्य असेल अशा माध्यमातून इंग्रजांची नाकेबंदी करणं, प्रखर राष्ट्रवाद ज्याच्यामध्ये देशाभिमान त्या काळामध्ये अनेक क्रांतिकारकांच्या निर्माण करणं आणि नेमस्त मवाळ मार्गाने या ठिकाणी आपल्याला स्वातंत्र्य मिळणार नाही अशा प्रकारची ही वाट वेगळी करणं आणि मग कुठेतरी क्रांतीचा मार्ग